जनादेश टीव्ही न्यूजच्या 18व्या वर्धापन दिवस उत्साहात झाला साजरा. जनादेश टीव्ही न्यूज चॅनलच्या कारकिर्दीला 18 वर्ष पूर्ण झाली. याच कारणास्तव जनादेश टीव्ही न्यूज चॅनलचा 18वा वर्धापन दिवस व राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे उत्साहात पार पडला. जनादेश टीव्ही न्यूज रोजच्या घडामोडी इतर बातम्यांसोबतही जनादेश अष्टतरंग या विषयावर सदैव बातम्या करून या क्षेत्रातील मान्यवरांना लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असते. जसे की निसर्ग, इतिहास, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, राजकीय, क्रीडा, भक्तिसागर, आरोग्य या 8 रंगांवर जनादेश अष्टतरंग काम करत असतो. नुकतेच गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांचीच काही गाणी गीतगंध चॅरिटी संगीत कार्यक्रम यातील गायक आणि गायिकांनी गायली. त्यानंतर चहापाण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार, साहित्यरत्न काव्यभूषण पुरस्कारार्थी ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर तसेच ज्येष्ठ साहित्यिका, राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त प्राध्यापिका डॉक्टर अलका नाईक हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख विशेष अतिथी व सत्कार मूर्ती हे ठाणे जिल्ह्यात आपापल्या कार्यक्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारे समाजरत्न शेठ नानजीभाई खीमजीभाई ठक्कर ठाणावाला, वकिली क्षेत्रातून ॲडव्होकेट किसन सुकरे, क्रीडा क्षेत्रातून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव येणारे सायकल प्रेमी राजेश खांडेकर, पोलीस क्षेत्रातून सहाय्यक पोलीस आयुक्त अंजली भोईर ठाणे वाहतूक, वैद्यकीय क्षेत्रातून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील डीन डॉक्टर स्वप्नाली कदम, शैक्षणिक क्षेत्रातून ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व रसायनशास्त्र प्रमुख डॉक्टर शिवानी बॅनर्जी, साहित्य क्षेत्रातून डॉक्टर अंजुषा पाटील, सांस्कृतिक क्षेत्रातून प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर विश्वंभर शिंदे, सामाजिक क्षेत्रातून मदत सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा शशी अग्रवाल तसेच यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख विशेष अतिथी म्हणून ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. असे उल्लेखनीय मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. आलेल्या प्रेक्षक वर्गातील सर्वांना झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वडाच्या झाडाला पाणी घालण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांना गमछा, फुलांचा गुच्छ देण्याऐवजी पर्यावरणपूरक असा हातरुमालाचा गुच्छ देण्यात आला. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि गमछा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर महानगरपालिका निवडणुकीत यंदा ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 33 नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका निवडून आले. त्यातील काहींचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये भाजपच्या माधुरी मेतांगे, शिवसेनेचे नगरसेवक राकेश शिंदे, भाजपच्या वेदिका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पल्लवी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाच्या पूनम माळी, भाजपच्या अनिता ठाकूर यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, हातरुमालाचा पुष्पगुच्छ, गमछा देऊन करण्यात आला. नमस्कार. खरं तर ह्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करताना मला एक प्रश्न विचारला होता की ह्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी अजून कार्य नाही केलंय तर त्यांचा सत्कार का करतायत. खरं तर हा सत्कार त्यांना त्यांच्या प्रभागातील नागरिकांनी त्यांना निवडून दिलाय, त्याच्यामुळे आपण त्यांचा हा सत्कार केलाय आणि ह्याच्यापुढे त्यांनी आपल्या प्रभागात उत्तमरित्या काम करावं यासाठी त्यांना प्रेरणादायक त्यांना एक सपोर्ट म्हणून आपण हा त्यांचा सत्कार केलाय. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील नगरसेवक राजेश मोरे आणि त्यांच्या पत्नी रुचिता मोरे यांना जनादेश उत्कृष्ट श्री व सौ तसेच नगरसेविका एकता भोईर व नगरसेविका यज्ञा भोईर यांना जनादेश उत्कृष्ट सासू सून आणि अविनाश पाटील आणि नगरसेविका प्रियंका पाटील यांना जनादेश उत्कृष्ट पिता पुत्री या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. जनादेश टीव्ही चॅनलतर्फे आज आम्ही सर्व नवनिर्वाचित आणि जुन्या नगरसेवकांचा सत्कार केलात आणि मगाशी बोलता बोलता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की बऱ्याच जणांनी तुम्हाला विचारणा केली होती की तुम्ही नवीन नगरसेवकांचा सत्कार करताय, त्याने अजून कामाची सुरुवात केली नाही. मी मगाशी म्हणून ह्या सगळ्या नगरसेवकांमार्फत 2 मिनिटं खरं बोलणार आहे. तुम्ही ही सत्काराची थाप आम्हाला काम करण्याची प्रेरणा देईल, नवीन ऊर्जा तयार करेल, ह्यात शंका नाही. पण
आमच्या सर्वांच्या प्रभागातल्या लोकांनी आम्हाला निवडून देऊन आमच्यावरती एक अपेक्षांचं ओझं, जाणिवेंचं ओझं आमच्यावर दिलेलं आहे आणि त्या लोकांच्या मताधिक्यामुळे, लोकांच्या प्रेमामुळे, त्यांच्या आशीर्वादांमुळेच आज आम्ही सगळेजण जे इथे बसलोय ते नगरसेवक म्हणून तुमच्या समोर आहोत. लोकांनी दिलेला जनादेश, लोकांनी दिलेलं मतदानाचं कर्ज आमच्या डोक्यावर आहे. त्या कर्जातून आमची सुटका नाही ह्याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे आणि हे कर्ज आम्ही विकासाच्या रूपानं परतफेड करणार आहोत ह्याची प्रभागातल्या सगळ्या लोकांना खात्री आहे. आणि आपण जनादेशच्या सर्व प्रतिनिधींनी आमचा जो सत्कार केलात, आमच्यासाठी ते जबाबदारीचं ओझं आहे याची जाणीव परत झाली. आम्ही जनादेशच्या सर्व प्रतिनिधींना आणि सगळ्यांना सांगतो की हे ठाणे शहर चांगलं करण्यासाठी हे सगळे नगरसेवक कटिबद्ध आहेत आणि तसे आम्ही सभागृहात सुद्धा आमच्या सगळ्यांच्या समस्या, अडचणी आणि त्यातनं कशा पद्धतीने सोडवणूक करायची ह्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. समाजातील तरुण पिढीला योग्य शिक्षण, मार्गदर्शन, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील विद्यालय, महाविद्यालय, क्लासेस यांना प्रोत्साहन देण्यासाठी जनादेश टीव्ही न्यूजने यावर्षी उत्कृष्ट विद्यालय, उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट क्लासेस म्हणून यांनाही पुरस्कृत केले. त्यामध्ये शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला, के.जी. जोशी कला महाविद्यालय आणि एन.जी. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय, शिवसमर्थ प्राथमिक तथा माध्यमिक विद्यालय, मोतीलाल हरगोविंदास विद्यालय, अनिकेत क्लासेस, खर्डीकर क्लासेस यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि गमछा देऊन पुरस्कृत केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख विशेष अतिथी व सत्कार मूर्ती तसेच दोन्ही अध्यक्षांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गमछा, हातरुमालाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसोबतच जनादेश टीव्ही न्यूजचा मोठा प्रेक्षक वर्ग उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.